मी जेव्हा ॲडमिशन घेतला तेव्हा मला माहिती नव्हतं की वसतिगृह एवढा लांब आहे. आणि आता माझे पॅरेंट्स मला फोर्स करत आहेत की कॉलेज चेंज कर, की तुझ्या अभ्यासावर परिणाम तुझं काय पडतो. नाव दीदी? सोनाली, मी गोंदिया जिल्ह्यातून येते सर. सोनाली, मला सांग, तुझ्यासारख्या किती मुली आहेत की ज्यांनी कॉलेज चेंज केलं? सर, ह्या एवढ्या मुली माझ्या भगिनी बसलेल्या आहेत की त्यांची इच्छा असून त्या कॉलेजमध्ये टॉप कॉलेज जायची इच्छा असून त्या वसतिगृहातल्या जवळच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आहे फक्त डिस्टन्समुळे. आणि मेसचा विषय राहिला सर, मी एक टाइमची मेस असे लावली जरा आहे हात फर्स्ट वर करा बरं, इयरमध्ये. किती जणांनी असं कॉलेज चेंज केलं आपलं? हा नाही, खर्च होतं जे की मी देऊ शकत नाही. आणि डोळ्यात स्टार्टिंगला माझ्या आई वडिलांनी कर्ज काढून मला पीजीला ठेवलं की मला वसतिगृह मिळालं नाही. आता सुद्धा म्हणतात की कर्ज काढून तू बीजीला राह पण कॉलेजच्या जवळ राह. ही आमची फार दुर्दशा सरकारला शरमेची दिसत आणि नाहीये. लाज आणणारी बाब आहे की तुम्ही करताय का बाई? यांच्याशी इंटरॅक्शन तरी करा ऍटलिस्ट. किती कर्ज काढलं तिथे? सर, स्टार्टिंगला त्यांनी 50,000 रुपये काढले आणि आता सेकंड टाइम सुद्धा माझी फीस भरायला त्यांनी 50,000 रुपये खर्च काढलं कर्ज, जी की माझी फीस. आणि हा वसतिगृहातली डीबीटी अजून मला 1 महिना झाला डीबीटी पडलेली पण नाहीये. तिथे ऍडव्हान्स मध्ये पडतात म्हणे की. नाही सर, नाही पडलेत. एक मिनिट थांब. दीदी, हे फारच शॉकिंग आहे. मला असं सांगितलं गेलं की ऍडव्हान्स मध्ये पैसे मिळतात. नाही सर, आता सुद्धा मी 1 टाइमच्या मेसवर आहे. एक मिनिट allow. आता सुद्धा मी 1 टाइमचे वसतिगृहात मेस लावली आहे आणि 1 टाइमचं माझे विद्यार्थी, माझे मित्र मैत्रिणी समाज कल्याणातून येतात आणि ते मला माझ्यासाठी डबा घेऊन येतात. आणि ते ज्या दिवशी नाही आले त्या दिवशी मला उपाशी राहावं लागते. आणि मला जायला 2 ते 2.5 तास लागतात फर्ग्युशनला आणि यायला महिन्यातले किती दिवस उपाशी राहते सर? खूपदा. आणि त्याचा इम्पॅक्ट माझ्या अभ्यासावर पडलेला आहे, माझ्या आरोग्यावर पडलेला आहे. त्यामुळे माझं स्पोर्ट्स बंद झालेलं आहे सर. आय एम अ स्पोर्ट्स स्टुडंट. बॅडमिंटन आणि शॉर्टपुट ते मी बंद केलेलं आहे. आणखीन एक तुम्हाला लाज वाटेल धोरण करताना, म्हणून मी तुम्हाला सांगतो. एक GR आहे, त्या GR मध्ये असं म्हटलंय की जे विद्यार्थी असे आहेत की ज्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांना त्यांना प्रवेश घेतल्यानंतर किंवा कुठल्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर त्यांना फीस भरायची गरज नाही. हे बघा, ही त्या मुलानं भरलेली फीस आहे. जे कोणी असेल ते 34,000 रुपयाची फीस आहे की त्याला ते आधी पे करायला लागली आहे. म्हणजे जे मूळचे आदिवासी काय तुम्ही म्हणता तुमच्या राजकीय कारणासाठी, त्या मुलांना बघा इथे प्रत्येक लाभार्थी नाही इथं आहे. म्हणजे काय थोडक्यात की विद्यापीठ, शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, तंत्रनिकेतन यांनी संबंधित अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याकडून प्रवेशावेळी शिक्षण शुल्काची कोणतीही रक्कम आकारू नये, हा सरकारचा GR आहे. आणि बरोबर ना, हा कधीचा GR आहे बघा, सरकारनं काढलाय तो 17 जानेवारी 2022चा. आणि आज ह्या विद्यार्थ्यांनी लॉ कॉलेज हडपसर त्याला भरलेली फीस आहे 34,000 रुपये. अशी इन स्टार्टिंग वेन आय कम टू पुणे तेव्हा मला No, tell this in English because I just want to elaborate this in front of me. that time our warden says for go to a hospital and bring your medical form. And that form you mentioned that the UPT test. That time I'm shocked. Why this UPT test? And I Is forcefully this mandatory for every girl? yeah, in last year. Now is not mandatory for all girls. Yeah. Yes. ह्या वर्षी ते काय? अच्छा, हे आता नवीन जो दुरुस्त येस सर. आणि हा GR आमच्या वसतिगृहात पण लावलेला आहे की UPT टेस्ट करणे हे बंधनकारक नाही. मी कालच वाचलं वसतिगृहामध्ये. फॉर्च्युनेटली इट हॅज चेंज्ड. कसं होतं, ज्या हॉस्पिटलला नोटीस गेलेलं नाही की UPT टेस्ट करायची नाही, ते आणखीनही करतात. काही बघताय तो 1,500 मिळतो आणि मुलींच्या स्वच्छतेचे आम्हाला 150 रुपये मिळतात. म्हणजे 150 रुपये कॉन्ट्रीब्युट होतात. पहिल्या महिन्याला 50, दुसऱ्या महिन्याला 50, तिसऱ्या महिन्याला 50 असे मिळून ते 150 रुपये. म्हणजे 3 महिन्याचं टोटल त्याच्यामध्ये पॅड्स वगैरे सगळे आहेत. हो बरोबर ना? हो, 150 मध्ये. आता ह्याच्यात ही धक्कादायक बाब त्याच्याकडे. धक्कादायक बाब ही की 2011 साली सरकारनं GR काढला आणि मुलांना सांगितलं की तुम्ही 250 ग्राम दूध पिऊ शकता, इतकं चिकन तुम्ही खाऊ शकता. ते 2013ला रिवाईज केलं. आणि जगात असं कुठं होतं का की जी गोष्ट तुम्ही आधी डिसाईड केली ती कमी केली? काय काय कमी केलं नंतर? सर, अगोदर तर 250 ml दूध होतं. तर मुलींचं जे काही न्यूट्रिशन असतं त्यानुसार किंवा जो काही आहार भेटायचा तर त्यानुसार 250 दूध हे आलं 200 वरती.
हे उलट झालं. उलट झालं. हां त्याच्यानंतर चिकन मटन असेल हां. चिकन किती कमी केलं? ते 500 ग्रॅम होतं. 500चं 500चं 250 केलं. मग ह्याच्यात काय लॉजिक आहे? 50% काय केलं जे चांगल्या चांगल्या गोष्टी म्हणजे समजा जर आपल्या कॉर्न आपल्याला सकाळी नाश्त्याला असं समजा कॉर्नचं तर यांनी काय केलं याचं बिस्किट पुडा आहे. कॉर्नचा बिस्किट पुडा केव्हा जरा मित्र ही अतिशय शर्मेची बाब आहे. ज्या कुणी माणसाने हे केलं आहे ना मंत्रालयामध्ये बसून त्याला काय करायला पाहिजे ते सरकारने ठरवलं. ज्यांनी कॉर्नचा बिस्किट पुडा केला त्याच्यातली चांगली गोष्ट रोज तूप होतं आपल्याला गावरान तूप ते त्यांनी काढून टाकलं त्याच्यातून. अंडी 2 होती त्यांनी एक केलं. आणि अमर्यादित शब्द होता पोटभर जेवणाच्या पुढं तो अमर्यादित शब्द काढून टाकला पोटभर जेवणाच्या पुढं. आदिवासींना गरज नाही जेवणाची. आदिवासी होय का? आदिवासींना गरज नाही ना जेवणाची. सर याचा इम्पॅक्ट ना डायरेक्ट आमच्या स्टडीवरती पडतो. बघा तुम्ही जसं म्हटले की येणे जाण्यात आम्हाला 2 तास जातात जायला आणि 2 तास यायला. तर मग जर 2 तास लागत असेल कधीतरी ट्रॅफिक लागतेच. पुण्याच्या ठिकाणी ट्रॅफिक लागणं हे सहजच आहे. तर मग ती मेंटॅलिटी घेऊन आम्ही जेव्हा येतो तेव्हा जर आम्हाला हॉस्टेलला जर पोटभर जेवण भेटलंच नाही तर रात्रीच्या अभ्यास आमचं मन लागेल का सर? नाही पण पोटभरचा अर्थ असा की तुला ते पैसे दिलेत ना मग त्यातनं तू करणं अपेक्षित आहे का सर? जसं हॉस्टेलला जेवण भेटतं ना तसं प्रत्येक मेसच्या ठिकाणी जेवण असतं. किती पैसे द्या ना आता तर महागाईच्या भत्त्यानुसार ना